जय महाराष्ट्र. 1,500 फाईन लागलेला आहे मला सकाळी सकाळी. आमचा मित्र आज कड्याचे पैसे नाही येत. लास्ट बघा कसा. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने चाललोय सिद्धिविनायक मंदिरात आणि तिथून जाणार आहोत रामाश्रयला, जे माटुंगा रोडला आहे. आणि खूप खूप छान रेस्टॉरंट आहे ते, म्हणजे साऊथ इंडियन फूडसाठी खूप म्हणजे सगळं जुनं रेस्टॉरंट आहे ते, जे मला खूप आवडतं. तर आम्ही तिथे जाणार आहोत आणि तिथे आम्ही काय खाणार आहोत हे बघायला हा व्हिडिओ बघत राहा. पण एवढा सकाळी 5 वाजता उठून मी साडी घातली, छान दिसते मी. आर वी गोइंग अक्षय कराडकर रामाश्रय. त्याच्या आधी पण आपण कुठेतरी जाणार आहोत मंदिरात. सिद्धिविनायक. सकाळचे 5:30 वाजले तरी एवढं मनाचं ट्रॅफिक आहे. आय जस्ट डोंट नो वाय. आम्ही इथे अटकलो आणि आमचे मित्र मैत्रिणी थांबलेत ओबरॉय मॉलच्या इथे. आणि ते लोक मला असं नेहमी असं लेट लतीफचा टॅग दिलाय मला, बट आय एम नॉट. इट्स नॉट ऑलवेज मी. आता ट्रॅफिक निघालाय, सो आम्ही पोहोचू. मला गाडी चालवायची नाही, मला साईडला बसायचंय. मग गाडी मग एवढं मी राणीसारखी बसणार तर मग चला. एक गौरीला पुढे बसायला आम्हाला उभं राहून. माझ्याकडे प्रूफ आहेत की मी लेट नाही केला. अरे तू लेट आहे, घाबरा तू. नाही, ट्रॅफिक भेटलं मला. माझं नशीब खराब आहे की मला 6 वाजता सकाळी 5:30 ला पण ट्रॅफिक भेटतंय. जाऊ दे. आता तू ह्याला फोन कर. आणि निनाद राणे, जर तुम्ही बघताय, हा माणूस 1.5 वर्ष झालं गाडी घेतले, पण पहिल्यांदा मला कुठेतरी घेऊन चाललाय आणि फ्रंट सीटवर मला बसवलंय. निनाद पण लेट आहे, पण टाट जरा लेट आहे. लॉकच ठेव, लॉक ठेव. त्याच्याकडनं ना 500 रुपये घे. भाऊला बॅग ना मागे टाकू दे ना. खोलली बॅग आहे तो. तर बघा त्याला लावण्याला कळणार ना काच उघडतो. वैभव कांबळे येणार नव्हता ना. कोण बोलला? हाय गाईज, आम्ही चाललेलो आहे सकाळी. मी सकाळी सगळ्यात लवकर उठलेलो आहे आणि या ठिकाणी सगळ्यात लवकर पोहोचलेलो आहे. मी उठला नाही भाऊ, झोपला या. नाही. बोल. हे आहेत माझे 3 भाऊ मागे 3 भाऊ बसलेले आहेत. गौरीचे मागे 3 भाऊ बसलेले आहेत. 3 नाही, एक नवरा आहे माझा. एक नवरा माझा. ओनली होप की आम्हाला तर सिद्धिविनायकला गर्दी नाही भेटली पाहिजे. हा, पण तिकडे पण चाललोय. पहिलं हॅपी न्यू इयर सगळ्यांना. गौरीच्या व्ह्युअर्स लोकांना पण हॅपी न्यू इयर आणि गौरीच्या घराला पण हॅपी न्यू इयर. दिस इज माय ओव्हर एक्साइटेड भाऊ वैभव कांबळे इन द हाऊस. आता फक्त गर्दी नाही भेटली पाहिजे मंदिरात, एवढंच एक आहे. कारण रामाश्रयला तर एनिवे गर्दी भेटणारच आहे. ठीक आहे, थोड्या 5-10 मिनिटं लाईन असते. आम्ही पोहोचलोय आता सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर. जय महाराष्ट्र. खूप थोडीशी लाईन आहे, सरप्राइझिंगली खूप थोडीशी लाईन आहे. 4-4.5 तास लागतील. एवढे नाही लागणार. हा आहे, ह्याला विचारा तुम्ही किती वेळा तोंड फिरवलं त्यांनी. पण अर्ध्या तासात होईल आमचं दर्शन. अर्धा पाऊण तास. वैभव राहिला ना. हाय, जय महाराष्ट्र. 1,500 फाईन लागलेला आहे मला सकाळी. काय सांगायची गरज अरे काय नाही. पाहिजे ना आपल्याला. आम्ही सकाळी सिद्धिविनायकला आलेलो, प्रसादासारखाच खावा. पण प्रसादाचे लाडू खूप सुंदर असतात, त्याच्यामुळे मी तुपातले असतात. तुपातले छान 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 सिद्धिविनायकचा लाडू तर भाई बनारसला पण फेल करेल, एवढा भारी असतो. 2026ची सुरुवात झालेली आहे आमच्या या मंदिराच्या दर्शनाने. आणि आता आम्ही पेट पूजा करायला. आम्ही त्या दगडूशेठचं पण दर्शन केलं. 31 तारखेला केलं आपण पण. आणि आज आम्ही सिद्धिविनायकचं दर्शन केलं. चांगलं झालं दर्शन. असं लोकांचं. आणि आज आम्हाला कळलंय की सिद्धिविनायकला पण VIP लाईन चालू केली आहे. गोरेगावचे सगळे मंदिरं सोडून आम्ही दादरच्या मंदिरात आलो. हा माणूस स्किन केअरचं रुटीन काय रे? कोणाच्या स्किन केअर रुटीन काय
एवढं आता तुम्ही चमकतोय कसं? झोपायचं, उठायचं, कामाला जायचं, हसत राहायचं. बस बाकी काय करायचं नाही आता आयुष्यात. आम्ही जाणार आहोत रामाश्रम. आता रामाश्रमला जाणार आहेत, पण निनाद खाणार नाहीये. मेंदूवडा का 1.5 तर पहिलेच गेलेले आहेत. तर निनाद तो आता काही न खाता, तो लगातार 15 दिवस काही न खाता ते पैसे वसूल करणार आहे. पुढच्या वर्षीसाठी खूप खूप शुभेच्छा. यावर मंदिरामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे देवाच्या चरणी. माझ्यासाठी मी काही जास्त मागत नाही, पण यावर्षी भावाचा आमच्या जुळून त्याचं लग्न होऊन जाऊ दे. माझा मित्र खूप छान ट्रॅव्हल ब्लॉग बनवतो. त्याला लग्न पण करायचं तर लग्न पण होऊ दे. एक भटक्या म्हणून फॉलो चांगली मुलगी भेटू दे. त्याला जी चांगली वाटत असेल नाही, ते खरोखर आयुष्याची चांगली पोरगी आहे ती भेटू दे. म्हणजे मी चांगली बोली वाटत म्हणजे खूप बोलास. पण आहे लाईन आहे, थोडीच लाईन. मला भेटेल अर्धा तास आरामात टेबल. हा आमचा दुसरा ब्लॉगर ओजी साऊथ इंडियन फूड इथेच भेटतं. नाही पहिले ना मेदूवडा खाणार अक्षय. हा मेदूवडा 2 मेदूवडा 3 4 पहिले मेदूवडा बोल. गौरीसाठी मी कॅफे खोलून घेईन जेव्हा मला 200 कोट भेटेल तर. कारण मी गौरीला जेव्हा मला 200 कोट भेटणार एक सुंदर कॅफे खोलून घेईन. चालवून न चालू गौरीचा हातावर. मी पण येईन. कपडा टेबलवर कपडा मारणाऱ्याची व्यवस्था झालेली आहे आणि कॅशियरची व्यवस्था. आपल्याकडे बेरोजगारांची कमी नाही, खूप आहे. आणि आम्ही बेन्ने डोसा ना आम्ही माने डोसा इंट्रोड्यूस केला. महाराष्ट्र कांबळे कडाडका कांबळे कराडका नाही, कारण बेन्ने आहे ना त्याला आपण माने. कोणाला घेतोयस निनाद? हा तो पैसे नाही दादा, सेल्फीवरच काम चालवतो. आमचा मित्र आजकडे आता पैसे नाही येत तर तो फक्त फोटोंवर सेंड करून काम चालवणार आहे. बघा मित्र आमचा निनाद राणे लास्ट बघा कसा. आपण कुठे नाश्ता केला? रामाश्रय. आवाज सगळ्यांनी महाराष्ट्राच्या वतीने मराठी माणसाला मत करा या ठिकाणी मी सांगतो. छान होता नाश्ता. आम्ही मस्त फिरलो, दर्शन पण चांगलं झालं. आता आम्हाला निनाद जिथे फिरवणार आहे तिथे आम्ही फिरणार आहोत. दिस वॉज दॅट. या व्हिडिओ मध्ये एवढंच. जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय करा आणि कमेंट करा. परत. सगळ्यांनी व्हिडिओला खूप लाईक करा, कमेंट शेअर करा आणि खूप खूप प्रेम द्या मुंबईच्या खाऊ गलीला. एक्स्ट्रा बोलतो हे स्वतःच पहिल्या व्ह्यू मध्ये कधीच माझा व्हिडिओ बघत नाही. खूप खूप मी पुढे करून बघतो. मी चॅट जीपीटी मध्ये टाकतो समरी सांग म्हणून. चॅट जीपीटी मध्ये गौरीचे व्हिडिओ टाकतो समरी सांगा म्हणून. बाय.